अतिशय छान आवाज आहे तुझा, खूप सुरेख आवाज आहे. मला मी दोन छोटे प्रश्न विचारते तुला. पहिला प्रश्न असा की तू गाणं शिकतोस का? शिकतोस. किती वर्ष शिकतोस? 2 वर्ष झाली. म्हणजे तुला त्रिताल आता ताल माहिती आहे, ताल म्हणून नाही. किती मात्रांचा ताल आहे? किती मात्रा? बरोबर. 16 नंतर किती येणार? धन्यवाद. 17 म्हणाला नाही तो. आता मला एक प्रश्न असा आहे की हे जे पद होतं आता तुझे गायला हे कितव्या मात्रेला सुरू होतं? ठीक आहे, मोजू नकोस. नाही. हां, तेच मला सांगायचं की आपल्याला त्या गाण्याबद्दल काहीच माहिती नाही आहे, म्हणून तालाला चुकायला होतं. कुठल्या मात्रेला सुरू होतं, कुठल्या अक्षर आहे, कुठल्या मात्रेला कुठलं अक्षर पडतं. आज घरी गेल्यावर पहिलं काम करायचं सगळ्यांनी की आपण जे पद आज गायलो ते ताल खंड पाडून लिहून करायचं. कुठल्या मात्रेला, कुठल्या आकड्यावर कुठलं अक्षर येतं. म्हणजे काय थोडक्यात सांगू का? सगळ्या मुलांना सांगते की जेव्हा आपण आपल्या एका मित्राकडे नवीन ओळख झालेला त्याच्या घरी जातो बरोबर, तेव्हा त्याला पत्ता विचारतोस की नाही? हां, लँडमार्क्स विचारतोस की नाही? हां, डावीकडे उजवीकडे कसं वळायचं ते माहिती असतं की नाही? आणि मग आपण जातो. आपण जे संपूर्ण गाणं गातो ते पत्त्याशिवायच गातोय असं नाही चालणार. पक्क
कोणत्या कोणत्या मात्रेला उठतो, कोणत्या मात्रेला सम आहे, प्रत्येक आवर्तनात कुठल्या मात्रेला समेला कोणतं अक्षर येतं, कालाला कोणतं अक्षर येतं, हा मोठा अभ्यास आहे. पण तो खूप सुंदर सुद्धा आहे जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा. त्यामुळे माझ्या लक्षात काय येतं, त्रिताल हा जो काल आहे ना आपला, त्या त्रितालामधल्या 16 मात्रांचा आपण हिशोबाचा विचार करत नाही, पण म्हणत सुटतो असं नाही. त्याला खूप शास्त्र आहे आणि त्याच्या बाहेर जायचं नाही. हां, आता तुम्ही छान छान गाणारी मुलं आहात तर ते अजून छान झालं पाहिजे याची काळजी घ्यायची. ओके, ऑल द बेस्ट. छान.